नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक नंदी उजेडामध्ये आणले, त्यापैकी दादा सरकार यांच्या धावणीतला सर्जा हा उजेडामध्ये आणलेला सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. आणि ही जोडी का नाही पळाली काल, काय झालं नक्की, याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया. कोणाविषयी आपण कुठला शब्दसुद्धा बोलणार नाही, फक्त एक मनामध्ये जे वाटलं प्रेक्षकांना, एक मनामध्ये विचार असतील प्रेक्षकांच्या बाबून, नक्की काय झालं, का नाही जोडी पळाली, पळायलाच पाहिजे होती जोडी. आणि त्या या कालच्या सरजा दादाच्या जे शेट होते त्यांनी सांगितलं की काल, ते पण तुम्ही सगळ्यांनी बघितलं, सांगायची गरज नाही आहे. चर्चा करूया. काय होते, लोकांना थोडंसं समजलं पाहिजे काय होते. यूट्यूबचं क्षेत्र आहे, यामध्ये नक्की काय बैलगाडा शर्यतबद्दल मी सगळे अपडेट देत असतो. आणि कुणाच्या मनाला लागतील अशा मी अपडेट काय देत नाही, अगोदर देत होतो. आणि त्याच्याबद्दल मी दिलगिरीसुद्धा सगळ्यांची व्यक्त केलेली आहे. आणि जरी काय आत्ता जरी काय झाले असेल त्याच्याबद्दलसुद्धा पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. सुरुवात करूया. नक्की काय विषय होता, कशामुळे सर्जा दादा आणि बकासूर ही जोडी नाही पळाली. सर्जा दादा आणि बकासूर हे तुम्ही बघितलं, ही जोडी श्रीनाथ केसरीचं जे मैदान झालं होतं आदत आणि दुशाचं, त्या आदत दुशाच्या मैदानामध्ये कुणालाच माहीत नव्हता हा सर्जा नक्की कुठला आहे काय आहे. ज्यावेळेस दादा नंबर सर्जा दादा असं समजलं त्यावेळेस कळलं की हा कुठला नंदी आहे. त्याचा पळसुद्धा अगोदर कुणीसुद्धा बघितला नव्हता. जर कुणी बघितलं असेल त्याने कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी तर कधी बघितला नव्हता, परंतु एक नवीन चेहरा बकासूर घेऊन पळत होता त्या श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये. आणि त्या श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये बघितलं बकासूरचा 3 ते 4 दरम्यान सायंकाळी गट पळाला. आणि असा गट पळाला सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. सुट्टा गट काढला. गाडीवरती ड्रायव्हर होते प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर हे होते. परंतु तुम्ही बघितलं गाडीने सुट्टा गट आहे तो पास केला. नंतर कळलं की काय ह्या सर्जा कसला पळतोय, काय कुठून खरेदी केली असेल, एवढं स्पीड. आणि बकासूरसोबत पळणं एवढी सोपी गोष्ट नाही नवीन नंदीने. आणि त्यानेसुद्धा चांगलीच कामगिरी केली. आणि तुम्ही बघितलं त्या मैदानामध्ये गट सुट्टा काढला. नंतर एक टॉपचा सेमी होता त्या मैदानामध्ये, श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये कारुंडेकरांचा चिक्क्या आणि शाकीर भाई यांचा राजा, एक टॉपची जोडी होती. आणि परंतु सगळ्यांना वाटलेलं बकासूरची गाडी आता नाही बसू शकतात, इकडे टॉपची आणि बकासूरच्या गळ्यामध्ये एक नवीन नंदी. तरी हे त्या नंदीने सर्जाने बकासूरला एवढी साथ दिली, ओव्हरटॅक असा बेकार केला या दोघांनी. सगळ्या महाराष्ट्राने बघितला कशा पद्धतीचा पळ आहे. तिथून गाडी फायनलला गेली. सगळ्या महाराष्ट्राने एक वाहवा केली, एक तारीफ केली. अरे कुठला आहे हा सर्जा, कसला पळतोय हा, काय वेग आहे हा, कशा पद्धतीनं पळतोय, सरळ एकदम पळतोय. एवढा बकासूरला म्हणजे जसा पाहिजे होता तसाच पळाला हा सर्जा दादा. आणि तुम्ही बघितलं फायनल आला. फायनलमध्ये बकासूरचं नशीब बघा, गाडी कडनं लागली तरीही ना डगमगला हा सर्जा. चांगल्या दोन्ही खांदी पाळणारा नंदी आहे. तुम्ही बघितलं बकासूरला डाव्या खांदी टाकला आणि गाडी चांगली पाळली. गाडीने 3रा नंबर पटकवला. तिथूनच सगळ्या महाराष्ट्राला सर्जा जो आहे तो कळायला लागला. हळूहळू कळायला लागला. सर्जा जो आहे तो दादा सरकार यांचा मोठमोठ्या पैऱ्यामध्ये पळू लागला. कारण की कसं होतं, ज्यावेळेस तुमचा नंदी चांगल्या मोठ्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतो ना, त्यावेळेस त्याला मोठमोठे पैरे आपोआप यायला लागतात. आणि तसंच झालं. घोटच्या सर्जासोबत पळाला, कारुंडेकरांचा चिक्यासोबत पळाला, आपल्याला माहीत आहे लखन याच्यासोबत 2 वेळा पळाला आहे. आणि तुम्ही बघितलं, परंतु असं काय झालं काल की ही जोडी सगळ्या महाराष्ट्राला बघायची होती, एक पैरा हा बघायचा होता. परंतु काय नक्की झालं असेल मलासुद्धा एक काय अंदाज काय कळेना का नाही झाली पळाली. परंतु त्यांनी सांगितलं, आम्ही खूप सारे म्हणजे जे दादा सरकार यांचं जे नियोजन करतात ते शेट आहेत, त्यांनी सांगितलं आम्ही खूप सारे कॉल्स केले परंतु आम्हाला नाही भेटला आपला पैरा जो पाहिजे होता आपल्या तो. परंतु शेवटी त्यांनी पण एक चूक मान्य केली. त्यांनी सांगितलं, ज्यावेळेस काल मुलाखत त्यांची बघितली मी, आमच्याकडून थोड्याशा चुक्या झाल्या, त्याच्याबद्दल आम्हीसुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा ही गाडी
बघायचे प्रेक्षकांना. त्यांनी सांगितलं आम्ही पळवणार, लखनसोबतसुद्धा पळवणार, परंतु हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, चालतं थोडंसं जर तर होत राहतं, परंतु दोघांनी समजून घ्या. एक मोठी जोडी आहे, ही जोडी न ऐकणारी आहे, ही जोडी टॉपची जोडी आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. एक आशा होती, खूप चांगली आशा होती की ही जोडी पळावी, परंतु बघितलं तुम्ही त्यांनीसुद्धा सांगितलं काही कारणास्तव नाही पळाली. चूक त्यांनीसुद्धा सांगितलं, जे काही आमच्याकडून 1-2 चुका घडल्या त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आम्हाला पुन्हा एकदा आमच्या देवाच्या, आमच्या बकासूरच्या गळ्यामध्ये पळायचे. आमचा सर्जा सगळ्या महाराष्ट्राला बकासूरनेच उजेडामध्ये आणलेला आहे आमच्या सर्जाला. आणि खरंच खूप खूप आभार तुमचे. तुम्ही सांगितलं की बकासूरमुळे आमचा सर्जा उजेडामध्ये आलेला आहे. खरंच खूप बकासूरचा आशीर्वाद तुम्हाला माहिती आहे. ज्या नंदीसोबत बकासूर पळाला आहे त्या नंदीवरती बकासूरचा आशीर्वाद असतोच, कायम असतो. हा एक वेगळाच नंदी आहे, हा बकासूर वेगळाच आहे, सगळ्यांना माहिती आहे. एक देवाचा अवतार असल्यागत आहे. ज्याच्या त्याच्यासोबत पळाला आहे तो कायम उजेडामध्येच आलेला आहे. आणि सर्जा दादाने एक वेगळीच छाप जी आहे ती सोडलेली आहे. आणि संबंध महाराष्ट्राने बघितलं काल हिंद केसरी सर्जा दादा झालेला आहे. आणि रोमन त्याच्यासोबत कुठेतरी संगनमत व्हायला पाहिजे मामांच्यात आणि त्यांच्यामध्ये. जे काही घडलं असेल त्याच्याबद्दल. आणि लवकरच बकासूर आणि सर्जा आपला खरंच ही जोडी एक टॉपची जोडी आहे. पुन्हा एकदा एक माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मी खरंच माफी मागेन, परंतु जे घडलं, त्यांनी काल मुलाखतीमध्ये सांगितलं ते मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आहे. काही बकासूरचं आणि सर्जा दादा ही जोडी पळणार होती, परंतु काय बकासूरचा पैरा जो आहे तो अगोदर झालेला होता, त्याच्यामुळे पैराला थोडीशी अडचण आली सर्जा दादाच्या. आणि घरचाच साज पळाला काल आणि चांगली गाडी पळाली. आणि बकासूरसोबत जो नंदी होता तो सुद्धा खरंच एक जीव लावून पळाला. प्रत्येक नंदी जीव लावूनच पळतो, कोणी म्हणायचं नाही हा नंदी कमी पळाला, तो नंदी कमी पळाला. प्रत्येकाचा आवडता नंदी असतात, प्रत्येकाला वाटतं की तो सुद्धा नंदी उजेडामध्ये यावा. बकासूरसोबत तो प्रथमच पळाला, परंतु काळ्या मातीचं रान होतं. तो सुद्धा भारत जो आहे तो सुद्धा 3 मैदानं प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला होता काळ्या मातीच्या रानामध्ये. त्याच्याच बेसवरती मामांनी जो आहे तो पैरा बनवलेला होता. शेवटी एक शब्द पुढे जो आहे तो दिलेला होता मामांनी, त्याच्याबद्दल मामा तरी काय करणार, पैरा मोडू शकत नव्हते. परंतु असो, दोघांचं संगणमत होणं गरजेचं आहे. सर्जा दादा एक महाराष्ट्रातील आत्ता एक हिंद केसरी झालेला आहे, ओरिजिनल हिंद केसरी. आणि बकासूर तर 12 वेळा हिंद केसरी आहे. एक टॉपचं मैदान ज्यावेळेस येतं, आता आगामी मैदान असेल त्या मैदानामध्ये मी बकासूर प्रेमी आहे, मी एक विनंती करतो की हीच जोडी पळू द्या मोठ्या मैदानामध्ये. एक चांगली गाडी पळते ही. जरी काय माझ्याकडून थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल, माझ्याकडून काही एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर खरंच माफ करा मला, परंतु जे काय आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की नक्की ही जोडी का नाही पळाली. की बकासूरचा जो पैरा आहे तो अगोदरच झालेला होता आणि त्याच्यामुळे आता मामांना पुढे शब्द जो आहे तो दिलेला होता तो नाकारता येत नव्हता. आणि चांगल्या जीवाचं रान करून पळाला भारत, परंतु निव्वळ त्या प्रेक्षकांच्यामुळे या जोडीला जो आहे तो मार खावा लागला सेमीला. परंतु असो, खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते, आनंद सगळेजण प्रत्येकजण साजरा करत असतो. परंतु एक प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो, तुम्ही कुठलीही गाडी असू द्या रे, तुम्ही खरंच फाटीमध्ये जाऊ नका. एक चांगल्या नंदीचं मात्र होतं आहे, मोठं मैदान आहे, हिंद केसरीचं मैदान आहे, त्याचं थोडंसं भान ठेवा. प्रत्येक नंदी हा मालकासाठी पळतो, नावासाठी पळतो, मालकाच्या त्यांची एक अपेक्षा असते मालकाची, जेणेकरून आपला नंदी हिंद केसरी तरी व्हावा. परंतु तुम्ही बघितलं जे 7 नंबर फाटीवरती गाडी होती बकासूरच्या शेजारची, त्यांचं किती स्वप्नभंग झालं असेल, त्यांना किती वाईटपणा आला असेल, म्हणजे वाईट वाटलं असेल त्यांच्यावर. त्यांची जी कुठली गाडी होती त्या गाडीचं नाव मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. खरंच त्यासुद्धा मालकाने चांगला जीव लावला होता, चांगली गाडी पाळली होती. प्रेक्षकांच्यामुळे निव्वळ त्या गाडीचं मात्र झालं. प्रेक्षक 7 नंबर फाटीमध्ये आले, बकासूर 6मध्ये होता, त्याच्यामुळे काय करणार, ते तरी काय करणार, प्रेक्षकच आवरत नव्हते. त्याच्यामुळे एक पुन्हा एकदा सर्जा दादा आणि बकासूर ही जोडी प्रेक्षकांना बघायचे, प्रेक्षकांच्या मनातील अधिराज्य गाजवणारी जोडी बघायचे. गाडीवरती ड्रायव्हर कुणी असू द्या,
परंतु ही जोडी लवकर प्रेक्षकांसाठी येऊ द्या आणि जे काही संगणमत दोघांचं जे मतभेद झाले असतील ते लवकरच दूर व्हावे आणि बकासूर आणि सर्जा पुन्हा एकदा त्याच जोशात पळावे. धन्यवाद.